नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या चॅनल आरोग्य धनसंपदामध्ये। आजकाल अनेक लोकांना एक कॉमन त्रास सतत होत असतो, तो म्हणजे गॅस होणं, ॲसिडिटी होणं, छातीत जळजळ होणे, ढेकर येणे किंवा मग पोट फुगणे। काही लोक रोज अँटासिड टॅबलेट घेतात, पण काही वेळा आराम मिळतो आणि पुन्हा त्रास परत सुरू होतो। जर तुम्हाला वारंवार ॲसिडिटी होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत गॅस आणि ॲसिडिटी का होते, 7 सोपे घरगुती उपाय, 5 मिनिटात आराम कसा मिळवायचा आणि कधी डॉक्टरांकडे लगेच जायचं, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण बघूया गॅस आणि ॲसिडिटी नेमकं का होते। तर त्याचे मुख्य कारण म्हणजे सगळ्यात पहिलं कारण म्हणजे वेळेवर जेवण न करणे, उशिरा जेवण, उपाशी राहणे, ब्रेकफास्ट स्किप करणे हे एक ॲसिडिटीचं कारण असू शकतं। दुसरं कारण म्हणजे जास्त तिखट, तेलकट आणि मसालेदार खाणं। तिसरं कारण म्हणजे चहा आणि कॉफी जास्त घेणं, रिकाम्या पोटी चहा घेतल्याने ॲसिडिटी वाढते। चौथं म्हणजे ताणतणाव आणि चिंता करणे, मनाचा ताण थेट पोटावर सुद्धा परिणाम करू शकतो। पाचवं कारण म्हणजे झोप कमी घेणे, लेट नाईट जागल्यामुळे डायजेशन बिघडतं आणि त्यामुळं ॲसिडिटी होण्याचे चान्सेस वाढतात। सहावं म्हणजे जेवल्यावर लगेच झोपणे, यामुळे सुद्धा ॲसिडिटी होऊ शकते। सातवं म्हणजे स्मोकिंग आणि अल्कोहोल घेतल्याने सुद्धा ॲसिडिटी वाढते। आठवं आणि शेवटचं म्हणजे पचन कमजोर असणे। आता आपण बघूया घरच्या घरी करता येणारे 7 घरगुती उपाय। उपाय नंबर पहिला म्हणजे कोमट पाणी। जर अचानक ॲसिडिटी झाली तर 1 ग्लास कोमट पाणी हळूहळू पिल्याने ॲसिड डायल्यूट होते आणि आपल्याला आराम मिळतो। उपाय नंबर दुसरा म्हणजे जिरे पाणी। 1 चमचा जिरे उकळून पाणी प्या। जिरे आपलं पचन सुधारते आणि गॅससुद्धा कमी करते। उपाय क्रमांक तिसरा म्हणजे बडीशोप। जेवणानंतर जर आपण अर्धा चमचा बडीशोप जर चावून खाल्ली तर यामुळे गॅससुद्धा कमी होतो आणि ॲसिडिटी पण होत नाही। उपाय क्रमांक चौथा म्हणजे अद्रक। 1 छोटा तुकडा अद्रक आणि कोमट पाणी जर आपण सोबत घेतलं तर याने आपलं पचन सुधारतं आणि ॲसिडिटी आणि गॅससुद्धा यामुळं होत नाही। उपाय क्रमांक 5 म्हणजे केळं। जर ॲसिडिटी वारंवार होत असेल तर एक पिकलेलं केळं खा, ज्यामुळे आपल्या पोटाला आतून एक कोटिंग मिळते आणि जळजळ यामुळं कमी होते। उपाय क्रमांक 6 म्हणजे थंड दूध। काही लोकांना प्लेन थंड दूध घेतल्याने आराम मिळतो, पण हे सर्वांना सूट होत नाही, त्यामुळं ज्यांना सूट होईल त्यांनीच हे घ्यावं। उपाय क्रमांक 7 म्हणजे चालणे। जेवल्यानंतर लगेच झोपू नका, 10 ते 15 मिनटं हळूहळू चाला, यामुळं गॅस कमी होतो आणि ॲसिडिटी होण्याचे चान्सेससुद्धा कमी होते। मित्रांनो, जेवण वेळेवर करा, जास्त तिखट टाळा, रिकाम्या पोटी चहा नको, रात्री हलके जेवा आणि जेवल्यावर लगेच झोपू नका। वजन जास्त असल्यास ते कमी करायचा प्रयत्न करा। गॅस आणि ॲसिडिटी हे कॉमन त्रास आहे, पण जर आपण लाईफस्टाईल बदलली तर याचा खूप जास्त फरक पडू शकतो। हा व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच आरोग्यदायी माहितीसोबत। धन्यवाद।